नमस्कार, राम राम मंडळी. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला वाटत असेल हा फापड पसारा काय आहे, पण तुम्हाला सांगते मी. आम्ही तर तुम्हाला ह्याच्यावरून तर समजलंच असेल. तुम्हाला वाटत असेल बाहेर कुठे फिरायला वगैरे चाललो काय. अजिबात नाही आहे. आम्ही चाललेलो आहे गावाला आणि त्याचीच ही तयारी आहे बघा. आता हे बघा शॉपिंग किती बघा. इतक्या इकडे साडी. तुम्हाला याच्यातली कोणती साडी आवडते ते पण मला कमेंट करून सांगा. हे बघा ही वाली आहे, ही आहे आणि ही वाली पण आहे. ही काय मी यूज केले होते. नवीन अशा येत्या 2-4 घेतलेल्या आहेत बघा. ही येलो एक आहे, ही आहे. फक्त आणि फक्त गावाला ना साड्या आणि साड्याच वापरायला लागतात, त्याच्यामुळे बघा हे एवढं सगळं घेऊन जावं लागतं. इकडे असेल तर मग ड्रेस वगैरे ठीक आहे, कोणताही चालतं. ड्रेस आहे त्याचा तर आमच्या दोघींचा सेम सेम आहे, तुम्ही बघितलाच असेल. आणि इकडे ही पण सुद्धा एक साडी आहे बघा. ही खूप आता जुनी झालेली आहे, पण जुने म्हणजे खूप दिवस झाले घेतलेले, पण यूज जास्त नाही केलेले. आता बाकीच्या मी ना काठपदराच्या वगैरे साड्या अजिबात घेऊन जाणार नाही. मला खूप त्याचा कंटाळा आलेला आहे. आणि कंटाळा म्हणजे ते यूज करायला ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे हे असे घेतलेले आहेत बघा. ही एक आहे, प्लस ही आहे आणि ह्या पण आहेत आणि ती पण आहे. भरपूर अशा ट्रॅव्हलिंगमध्ये आणि यूज करता येतील अशा साड्या घेतलेल्या आहेत. हे काय अशा 1-2 घेऊन चाललेले आहे मी, कारण कुठेतरी म्हणजे बाहेरचं. तर ही एक आहे, ही ट्रेंडिंगवाली साडी होती तेव्हा घेतली होती, पण जास्त काही यूज वगैरे केलेली नाही, अशीच होती घरी. मग ते आता मी घेऊन चालले. प्लस मला ही पण एक आहे माझी. सगळ्या माझ्याकडे आता अशा झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. ही पण साडी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा. आणि आता बॅग पॅकिंग करतो. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला पूर्ण आता म्हणजे आम्ही गावालाच भेटू. जाताच्या येत्या वेळेस तुम्हाला काय काय आहे ते पण आम्ही सांगू. बघा आता हे आता चाललेलं आहे, पर्सची पॅकिंग चाललेली आहे. आणि सर्वात आधी हे तुम्हाला समजणारच आहे, पण हे सिक्रेट आहे. पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल की नाही भेटेल मी तुम्हाला सांगू शकत नाही. ही जी बघा किती एक्साइटमेंट आहे गावाला जायची. आणि थोडंसं बघा इकडे बांगड्या वगैरे आहेत, ते सकाळी मला यूज घालायचे आहेत. आणि इकडे सगळं असं थोडंसं सामान घेतलेलं आहे. हे वॉच आहे नवीन, ते वॉच घेतलेलं आहे. असं आमची तयारी असते गावाला जाताना बघा. इथे शाळेमध्ये अलाउड नाही, त्याच्यामुळे गावाला जातानाच घाला पैंजण वगैरे साडी वगैरे सगळं. तुझं काय दाखवते आता, राहू दे. असे पद्धतीचे इकडे बघा अशी पॅकिंग करून ठेवलेले बॅग. इकडे पर्स आहे. इथे मॅडमची एक सेपरेट पर्स आहे, ती सुद्धा इथं भरून घेतली बघा. काय काय बांगड्या आणि हे ते गावाला घेऊन चालले इतकं सारं. सगळ्यांची पॅकिंग करून झाले, फक्त आता मेन माणसाची पॅकिंग राहिलेली. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, आमच्या आहोंची पॅकिंग राहिलेली आहे. पण त्यांना कोणीही पॅकिंग केलेली आवडत नाही, ते स्वतः पॅकिंग करतात. त्यांचा ड्रेस बघा, नाईट ड्रेस घेतलेला आहे. तिकडे शर्ट, नवीन शर्ट आहेत. इकडे इस्त्री करून आणलेले कपडे आहेत. तिकडे बॅग आहे, ते घेणार आहेत. तर त्यांची पॅकिंग त्यांनी करतील. आपली तर पॅकिंग ऑलरेडी मस्त झालेली आहे. मला सांगितलं ते पॅकेट सिक्रेट आहे, तसं हा बॉक्ससुद्धा सिक्रेट आहे. तुम्हाला पुढे पण समजेल, किंवा मी सांगू शकत नाही समजणार आहे की नाही. तिथे शूट करायला जमलं तरच समजेल, नाहीतर मी नंतर मग तुम्हाला सांगेल. पण हे दोन्ही सिक्रेट आहेत. बाकीचं काही सिक्रेट वगैरे असं आपलं नाही आहे. हे बघा तर अशा पद्धतीचे. तर गाईज फक्त ब्लॉग कंटिन्यू करायला विसरू नका. आपण भेटूया आता डायरेक्ट आपण गावी. जाता जाता आपण कुठे जातोय काय करतोय तिथं सुद्धा मी थोडं थोडं शूट करेलच, मग तुम्हाला समजेल. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. होतं पप्पा ती गाडी संग पाणी भेटले ना बघू, आता खिशात ठेवलाय. बघू की
किती येत बघू किती येत बघू किती येत बघू म्हणता किती आहेत बघू घे थांब मोजून किती बघूयात 20, 40, 50, 60 हजार. आलाय पटाक दिशेने ठेवला रात्री आणि बोललाच नाही आणि गाडीत ठेवलेत म्हणून सांगते गांधी टक्कल माहिती ना बघू गे चहा पित नाही बरं तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला गावाला चालल्यावर ना हा दिसते नाही Not accepted. थंड असते नाही चहा पिणार आहे नाही उतरायच्या आता पिणार आहे मी पितच नाही चहाच पित नाही मी माझं केस बघायला लागलेली मी कशी झाली ती रोज 3-4 टाइम चहा असते इथनं वर जायचं चप्पल इथं सोडायच्या बघा हा इकडून आलं ही जास्त आहे आहो हा बंद आहे चप्पल इथं सोडायची काढा की बाई ना चांग तुम्हाला इकडं बघ अय हा नाही खरं त्यांना सगळ्याला माहिती असणार आहे ना कशी आहे ती हा आपण नुसतं खालची म्हटल्यावर त्याने ओळखलं लगेच तसली बाय म्हणून कोणी इथं टाकले का चन्ना नियमलन हेन टाकले वा 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 मस्त मस्त नको पायऱ्यानं पडायचे तर तिकडे ते दर्शन वगैरे घेतलं अशा पद्धती म्हणजे आम्ही गावी पोहोचलो होतो इकडे रगा घ्यायच्या होत्या गावी जात असताना म्हणून तिथे थोड्याशा रगा घेतल्या बार्गेनिंग करत होतो त्यावेळेस झालं असं सुद्धा आणि नंतर गावी गेल्यावर काही तुम्हाला माहितीच होतं की ब्लॉग वगैरे काही घेता येणार नव्हतं त्यामुळे थोडंसं काही जास्तचं असं आम्ही हे केलं नाही आहे पटकन असं गेलं गावी आणि नंतर आम्हाला कुठेच ब्लॉग घेता आला नाही मग नंतर यात्रा होती मी थोडंसं इथे मटणाचं घेतलं होतं यात्रा असल्यामुळे नंदीच्या घरी होतं आणि त्याचं बघा मटण वगैरे सगळं शिजवलं होतं तुम्हाला माहितीच असेल की अरेवाडीचं तिकडे होतं पण आम्ही तिकडे लेडीज वगैरे कोण गेलेलो होतो घरीच केलं होतं घरी घेऊन आले होते तेव्हा तर हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा
चॅनलवर नवीन असं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. शेवटी मी हे टाकलेलं आहे थोडंसं, त्यांना फक्त एक व्हिडिओ काढायचं होतं त्यासाठी इथे आम्ही तुरीचं कट म्हणजे कापण्यासाठी, आणि आम्ही यासाठीच गावी आलो होतो तुरी कापण्यासाठी. इतक्या खूप मोठ्या तुरी होत्या. आधी वरच्या कापून घ्यायचे, पुढे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल किंवा व्हिडिओ वगैरे शॉर्ट वगैरे बघायला भेटेल. तर असे व्हिडिओ वगैरे टाकले होते. तर हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.